रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य, संत परंपरा व फड परंपरा पहा हबप विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून, तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ। मन कराळे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। मागील भागात आपण हरिभक्त परायण नरहरी भगवान चौधरी आळंदीकर यांची भूमिका ऐकली। मी विठ्ठल पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र। आता या दुसऱ्या भागामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। तर नरहरी बुवाजी, आपण इथपर्यंत आलो होतो की हे वारकरी संप्रदायाचे पायीक पिढ्यानपिढ्या असणारे जे काही कुटुंब आहेत त्यांची शिकलेली मुलं, आपण म्हणाला होता की ते उद्योग व्यवसाय किंवा कुटुंबाच्या उत्पन्नाच्या बाबीबाबत किंवा अनेक काही विषयांना असतील, पण ते वारकरी संप्रदायाचे पायीक त्यांचे कुटुंब असून ती मुलं झाली नाही। आपलं म्हणणं होतं की ते विषय वाचण्यामुळे बाहेर गेले, मग त्यांचे कुटुंबीय किंवा जे माळा ज्यांच्या असतात, समजा माझी आजरेकर माळाची यांची फडाची माळ आहे माझ्या गळ्यात, तुमच्या गळ्यात कुणाची आहे? वारकरी शिक्षण संस्था। हा, मग असं असताना आता ही मुलं आली नाहीत, मग आता याला काय काय विषय असू शकतो आणि हे होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे? कारण माणसांच्या मनात जे शिकलेले लोक आहेत त्यांना असं वाटतं की आपण ह्या वारकरी संप्रदायामुळे काय उपयोग आपला होणार, ह्यात पथ्य पाळावे लागतात, परंपरा पाळावी लागते। तर याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांना? माझी पिढी जर माझ्या या आध्यात्मिकतेचा वारसा घेऊन जर चालणार नसेल, याचा अर्थ माझं जीवन तितकं सुसंस्कृत नाही। सरळ आणि सोपा अर्थ एक। दुसरी गोष्ट, त्यांच्या अंतःकरणामध्ये ते संस्कार निर्माण करण्याची ताकद त्यांच्या वंशजांमध्ये त्या पिढीकडे असली पाहिजे। जर तुम्हाला त्या माध्यमातून व्यवसाय तुम्ही कुठलाही करा, उपजीविके साधनासाठी व्यवसाय करणंच आहे, कारण की आपलं जे शरीर आहे म्हणतात जोडून, आपलं हे जे शरीर आहे हे अन्नमय कोशापासून तयार झालेलं आहे, मग त्याला अन्न लागतच या प्राणाला, आणि म्हणून त्याने ते उत्पन्न हे मिळवलंच पाहिजे। पण ते उत्पन्न मिळवताना जसं तुम्ही आता म्हटलात, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, या उत्तम व्यवहाराच्या माध्यमातून धन जोडायचं। पण त्यासाठी जी चांगली संगती त्यांना असायला हवी, परिवाराची, संतांच्या वाङ्मयाची, संतांची, ती जर झाली नाही तर तो समाज, ते त्या घराण्यात जरी जन्माला आले तरी देखील ते विचार त्यांना पटत नाही। हे त्यांच्या जीवनातलं पाप आहे। पाप म्हणताय की अविचारीपणा आहे? नेमकं काय? अविचारीपणा म्हणजेच पाप। असं काय करताय तुम्ही? ज्या अर्थी त्यांच्या अंतःकरणाने पाप पुण्य ह्या वगैरे भूमिका पटत नाहीत, म्हणून मी बोलतोय ना। हो, बरोबर आहे ना। अविचार याचा अर्थच पाप ना, मी तेच तुम्हाला सांगितलं। तुम्ही ज्या हेतूने विचारलं त्याच हेतूने मी तुम्हाला सांगितलं। हा, पाप म्हणजे परपिडा, पुण्य म्हणजे परोपकार। अविचारामुळेच मनुष्य परपीडित होतो, सामाजिक बांधिलकी पत्करत नाही। पण ही नैतिकता, हे चारित्र्य, हे सुसंस्कृतपणा, ही सामाजिक बांधिलकी वारकरी संप्रदायाच्या संतांच्या विचारातून न होणारी कुटुंब आहेत असं तुमचं मत आहे का? मग आणि असं असेल तर मग हजारो लाखो पंढरीला माणसं येतात,
आळंदी देहूला येतात, तेच तर झालं. आळंदीला दिंडी देहूला सोहळ्याला येणारी येतात. ती पालखी सोहळ्याला येणारी माणसं आहेत. ते संस्कार त्यांच्यात रुजलेत. त्या संस्काराने ते प्रवृत्त झालेत म्हणून त्या परंपरेमध्ये स्वतःला वाहून घेतात, स्वतःला वारकरी म्हणवतात. पण हे तुम्ही जो अगोदरचा प्रश्न विचारला की त्या परंपरेमध्ये असून देखील जर त्यांच्या अंतःकरणामध्ये आध्यात्मिकतेचा अभाव असेल, नैतिकतेचा, अगदी सुसंस्कृतपणाचा, अगदी चारित्र्याचा चारित्र्याचं मुद्दा आहे. पूर्णपणे. आणि याला कमीपणा त्या कुटुंबालाच आहे, त्या परिवारालाच आहे. माझा बाप जर याच्यावर मला काय म्हणतात संत? संतांनी तर फार मोठे तुकोबाराय तर फार मोठ्या आघाताने बोलतायत, फार मोठ्या किती सांगू तरी नाही कटी बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. हे त्यांच्या जीवनातलं पाप आहे. आज जर ऐकत नाही तुम्हाला तर पुढे जाऊन तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल आणि त्या पश्चातापाने तुम्ही पळून निघाल, असं तुकोबाराय म्हणतायत. असं तुम्हाला म्हणायचं आहे. हो. तर मग लोक म्हणतात, अरे काय काय सांगतात हे? येताना मोकळे आलो, जाताना मोकळे जायचं आहे. हे काय काय, येताना मोकळे आलो, जाताना मोकळं जायचं आहे. आणि ह्या देव धर्म, ह्या ज्या काय संत वगैरे, हे सगळं थोतांड आहे असं त्यांना वाटतंय. त्यांच्याबद्दल संतांना काय म्हणायचं आहे? आता ऐका, तुम्ही येताना मोकळे येतो ते आपल्याला दिसतं. अंगावर कपडा नाही म्हणजे माणूस मोकळा नाही. हा. लक्षात ठेवा तुम्ही. अंगावर कपडा नाही हा भौतिक दृष्ट्या जरी तो मोकळा असला, परंतु तो जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला त्याचं प्रारब्ध घेऊन येतो. पण मागच्या एपिसोडला पण आपण पाहिलं होतं किंवा माणसं सुधरत का नाही, हा. याच्यावर कोण अंकुश आणेल? वारकरी शिक्षण संस्था आणेल, फडकरी आणतील, का समाजातले धुरीण आणतील? तुकोबाराय थकले. तुकोबाराय म्हणतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसूनी. लोक म्हणतात, लोक विषयामध्ये इतके रत झालेले होते, त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढे विषय भरलेले होते, काम क्रोध आदी विकार सगळे. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे. जिथं मला देव साठवायचा, ज्या हृदयात देव साठवायचा, त्या हृदयामध्ये मी सगळे कुविचार साठवले, सगळे विषय साठवलेले आहेत. अशा साठवलेल्या विषय साठवलेल्या हृदयामध्ये देव नच म्हणतात. देव म्हणजे देवळातल्या मूर्ती की नैतिकता? तो एक भाव, निसर्ग ती प्रेम. नैतिकता, ती नैतिकता, तो सद्विचार, तो देव जगत असताना. जगत असताना. म्हणजे जे देव म्हणजे पाप तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे मूर्ती साठवायची नाही. परपेडा, पुण्य म्हणजे हो, परोपकार. परोपकार, त्या भूमिका तुम्हाला साठवायच्या. अच्छा. ते सद्विचार, आणि ते सद्विचार साठवणे. आणि मग तुकोबारायांचं लोकांनी ऐकलं नाही. ऐकलं नाही तर मग इथपर्यंत लोकांच्या चांगुलपणा कुठून आलं? मग असंही म्हणता आता येतं हो, ना. बरोबर आहे ना. मग ज्या लोकांनी स्वतः जाणीवपूर्वक संतांच्या विचारांचा अंगीकार करून ते आपल्या मनामध्ये रुजवलेत आणि रुजवलेले विचार नुरूप आपलं जीवन जगण्याचं जे ध्येय ठरवलं, त्यानुरूप हे समाज तुम्हाला दिसतोय आज. असं म्हणजे म्हणून ज्ञानोबराय 700 वर्ष झालेत. ज्ञानोबरायांना 750 वर्ष, तुकोबाराय 350 400 होत आहे. नाथ महाराजांना जवळजवळ 600 वर्ष होत आहेत. नामदेवांना तेवढीच वर्ष ज्ञानोबरायांसारखी. तरी देखील ते विचार त्या संतांच्या परंपरेमध्ये आजही समाज चालू आहे. ते विचार त्या लोकांना पटलेत म्हणून ते फळ परंपरेतले आहेत का काय असंही नाही. पण ज्यांनी ज्ञानेश्वरी गाथेच्या संपर्कात आले आणि त्या परिस्पर्शाने म्हणजे ते पावन पत्ते झाले, नाम विठोबाचे, हा, बस. अनेक नवाचे शेवी, या भूमिकेतले या लोक. भूमिकेतले लोक. मग तुमचं असं काय, याच्यावर काय मत आहे संतांच्या भूमिका? की अनेकदा वय वाढून सुद्धा अनेक लोक चुकीचं अनैतिक वागतात, बेशिस्त वागतात, किंवा पहा पंक्तीत अन्न सोडतात, किंवा तुम्ही म्हणाला अन्न हे महत्वाचं, अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलं जात आहे. मग नगरेचे रचावे, जलाशय निर्मावी, महावने लावावीत नानावीत. म्हणजे आपल्याला अन्न मध्ये हवा, पाणी, आहार आहे. तर नगरेची रचावे, पण नानाविध वनस्पती आणि पाणी पाहिजे आणि भोजन पण पाहिजे, हे सांगितलंय. तर वारकरी संप्रदायाच्या संतांनी सांगितलेल्या गोष्टी वारकरी पाळतात काय? त्यांना बघितल्यानंतर समाजाला आदर्श वाटतात काय? आणि त्यासाठी काय बैठका होऊन तसं होतंय काय? आता बघा ना, ज्ञानोबराय हे संत 12व्या 13व्या शतकामध्ये जन्म घेऊन त्यावेळेला किती पाऊस असेल, किती वन असतील. आज वन कमी झाली. आज तुकोबाराय वृक्षवल्ली आम्हा सोयरी, एवढं मोठं निसर्गावर प्रेम करणारे. आणि त्यावेळेला स्थापत्य शास्त्राचं कौशल्य ज्ञानोबराय सांगतायत. नगरीची रचावी, बांधावी नाही काका.
कसंही ओबड धोबड बांधलं, मला पटेल तिथं बांधलं असं नाही. रचावी याचा अर्थ त्याचा प्लॅन करा, त्याच्यातलं वास्तुशास्त्र पहा. त्यातला तर तुम्हाला घरामध्ये तुमच्या प्रपंचामध्ये सौख्य नांदावं ह्या भूमिका ज्ञानोबरांनी त्या नगरीची रचावीमध्ये सांगितली. आणि जलाशय निर्मावे. मग त्या काळातही एवढा पाऊस पडतो, एवढं सुबत्ता होती, तरी देखील ज्ञानोबांनी तेव्हा जलाशय निर्माण करण्याचा, धरण बांधण्याची संकल्पना मांडली. ती ज्ञानोबांची कल्पना आहे, तुकोबरायांची ती आहे. तुकोबारांची, ती संतांची कल्पना आहे. तेच तुम्हाला सांगू, ज्ञानोबा तुकोबार एकाच विचार आहे. सकल संत म्हणजे चोकोबारे असतील नाही तर तुकोबारे असतील, सावतामाळी हा, असतील, असं नाही तर गोरा कुंभार, गोरोबा नरहरीश्वर असतील, नाहीतर नाहीतर सेनानावी असतील. विचार एकच आहे. मग त्या काळात त्यांनी स्थापत्यशास्त्राचं कौशल्य, म्हणजे पाण्याची फार मोठी गरज भासणार आहे. तुम्हाला 20 रुपये लिटरने आज तुम्ही पाणी पिताय, उद्या दुधापेक्षाही पाणी महाग होणार आहे. जर आपण त्याचं संगोपन केलं नाही, त्याचं संरक्षण केलं नाही तर. म्हणून ज्ञानोबांनी त्या काळात जलाशय निर्मावे सांगितले. महावने लावावे. तर झाडी कमी होती का ज्ञानोबांच्या 12व्या शतकात? किती झाडी असतील, किती रान. ज्ञानोबांची संजीवन समाधी झाडांमध्ये होती. वा. त्या काळात ज्ञानोबाने महावने लावावी. ती वन लावताना कुठलंही परदेशातलं झाडांना ती इथं लावायचं नाही. ज्या वनस्पतीपासून तुम्हाला ऑक्सिजन मिळणार आहे, जी वनस्पती तुम्हाला पोषक आणि पूरक ठरणार आहे, जी वनस्पती तुम्हाला औषधी म्हणून उपयुक्त ठरणार आहे, अशी वनस्पती, अशी झाडी लावण्याचं ज्ञानोबा. श्वासाला ऑक्सिजन ऑक्सिजन देणार, प्राणवायू जी वनस्पती देणार आहे, अशी झाडी लावायला ज्ञानोबांनी त्या काळात सांगितली. एवढी मोठी संकल्पना महाराज ही. मग आता तुम्ही वारकरी साहित्य परिषदेत आहे, मोरे सर आहेत, सर्व मोठे मोठे फडकरी, दिंडीकरी किंवा संत साहित्याचे अभ्यासक आहेत, माणिक गुट्टेजी, बाविस्कर साहेब असतील. तर ह्या संत साहित्यातून हे सांगत असताना ते संत साहित्य आपलं जे होत आहे ते जिल्ह्यात परत झालं पाहिजे, तालुक्याला झालं पाहिजे, घराघरापर्यंत गाथा ज्ञानेश्वरी पोहोचली पाहिजे. काय म्हणून तुम्ही काय उपक्रम द्यावं असं आता तुमचं मत आहे? विद्यमान काळामध्ये आपण समाजाची जी भूमिका पाहिली, समाजाचं जे वर्तन पाहिलं, ते वर्तन इतकं बेहोश होत चाललेलं आहे. इतकी अनैतिकता, मग स्त्री जीवनात असेल, पुरुष जीवनात असेल, पोरांच्या जीवनात असेल, मध्ये युवक असतील, युवती असतील, इतकं ते बेभान झालेले विचाराने. चैन हाच एक विषय आहे, उपभोग हाच एक डोळ्यासमोर विषय आहे. तर उपभोगापेक्षा उपकारक जीवन माणसाचं असलं पाहिजे. आणि त्यासाठी अशा माणसांनी संतांचेच विचार अंगीकृत केले पाहिजे. म्हणजे संघाशी संघ नको, हो, संत संगती आहे. संत संगती देईल. हो. तुकाराम महाराज म्हणतात, संतांचे न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तर ही संगती जर आपण आपल्या माध्यमातून दिली, शिक्षण महत्वाचं नाही, तर केवळ शिक्षण हे महत्वाचं नाही, तर संस्कार महत्वाचे आहेत. आणि ते संस्कार गर्भाशयापासून झाले पाहिजे. आणि म्हणून स्त्रियांना सांगणं अधिक महत्वाचं आहे. आणि याचं आपण हे इवलेचे रोप आपण जेव्हा लावतो, त्याची फळं आपण नंतर उपभोगणार आहोत. त्यावेळेला समाज तुम्हाला, तेव्हा कदाचित आपण असू नाही तर नसू, परंतु त्याची फळं हे समाज जीवनामध्ये, स्त्री जीवनापासून तर पुरुष जीवनामध्ये निश्चितपणाने प्रतीला आल्याशिवाय आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर मराठी भाषा ज्ञात असलेले जगभरातील लोक ऐकत आहेत. हे सांगण्यामध्ये ही भूमिका घेऊन समाज मन दुरुस्त करण्यासाठी, समाज मन बदलण्यासाठी, समाज मत मजबूत करण्यासाठी, भले आपला वारकरी गरीब असो, साधे कपडे असोत, पण ते टापटीप असले पाहिजे, अन्नाची नासाडी नाही पाहिजे, आणि पाण्याचं प्रदूषण नाही झालं पाहिजे, झाड एक का होईना जीवनात लावलं पाहिजे. आपले 18 संत आहेत, आपण अधिकृत मानलेले. 18 झाडं एका जन्मात लावली तरी काय वाईट? खूप मोठं. म्हणून तर ती भारतीय ज्ञानोबरांची जी उक्ती आहे ती सार्थ ठरेल. तुकोबारायांची जी उक्ती, वृक्षवल्ल्या, आपलं हे सगळे ऐकतात. तर आता मला असं विचारायचं आपल्याला, एकच थोडं सांगतो. आळंदीचे तयार झालेले कीर्तनकार, आपण त्या संस्थेची या आहेत, फडकरी बांधव सगळे आपल्या सोबत आहेत, कारण त्यांना आपल्या जीवापेक्षा संत परंपरा श्रेष्ठ आहे. तर आळंदीतले काही चुकीचे वागणाऱ्यांच्या खळांची व्यंकटी सांडव सत्कर्मी, आता कुणी विना घालून कोणाच्या पाया पडायला जात आहे, कुणी
चुकीचं भाष्य करतंय, तेच- कोणी जातीचा कुठल्या द्वेष करतंय कीर्तनातून. ते मला सांगतो, संत- ह्यासाठी काय तुम्ही आळंदीच्या आपल्या जे का कीर्तनकार आहेत त्यांना घेऊन ही भूमिका बजावण्यासाठी काय या विचारात सहभाग ज्ञानोबांनी केवढी घेऊन भूमिका, हे नाही, नाही, विश्वची माझे घर ज्ञानोबांनी म्हटले हो. केलं, पण ऐका तर- आपण काय ऐका ना, हे विश्वची माझे घर म्हटले ज्ञानोबांनी. म्हणजे सकल मानव जातीला हे संतांचे विचार किती प्रिय वाटले पाहिजेत, किती अप्रूप वाटले पाहिजे. त्याचं कारण त्याचं जीवनामध्ये एक प्रकारची उत्क्रांती आहे. अवघाचे संसार सुखाचा कारण ज्ञानोबराय म्हणतायत. आनंदे भरीन तिन्ही लोक तिन्ही लोक आहे जगाच्या विश्वाच्या पेक्षा 3 लोक. एवढी मोठी ज्ञानोबरांची उदात्त भूमिका आहे. आणि या भूमिकेने जर समाज जीवन जगत असेल तर निश्चितपणाने त्या समाज जीवनाला सुखरूपता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे पहा, समाज ह्या जगण्याच्या बाबतीत अज्ञान असतो. अज्ञानी असतो ना, त्यांना संतांचे विचार सांगणारी जी आळंदीतली आपण शिक्षण संस्थेशी संबंधित आहात त्यामध्ये काही चुकीचे लोक असतील समजा, असं आपण म्हणाला मग मागच्या याच्यामध्ये भागामध्ये, तर खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, अशा पद्धतीचे लोक एकत्र येऊन हे संतांचं साहित्य घराघरापर्यंत आणि आता विश्वात्मकेपर्यंत पाठवण्यासाठी आपण काय आपली भूमिका राहील पूर्ण किंवा यापुढे आपण काय भूमिका घ्या? निश्चित ही सकल संतांची अशी मांदी आळी आहे. तसेच सद्गुणांनी सद्विचारांनी जी माणसं आहेत त्या सगळ्या विचारांच्या माणसांनी एकत्र येऊन अशा काही कीर्तनकार असतील तर त्यांना पायबंद घालण्याची देखील आवश्यकता त्या आहे. भूमिकेबद्दल आपली काय भूमिका राहील? कारण आपण आळंदी निवासी आहे. निश्चितपणाने ज्या आता इथून मागेही मी सांगत आलेलो आहे, जे असं काही माझ्या निदर्शनाला, तर मी निश्चितपणाने अशा आवाक्यातल्या माणसाला सांगितल्याशिवाय राहिलेलं नाही. एक प्रचारक म्हणून आळंदीतल्या 100% कीर्तनकार तयार झालेल्या मुलांना सांगण्यासाठी आपण वेळ देणार का? त्याहीपेक्षा मी वेळ देण्यापेक्षा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जेव्हा विद्यार्थी 4थ्या वर्षातून कीर्तनकार म्हणून बाहेर पडतो आई इतकं पवित्र मानतात त्या शिक्षण संस्थेला, त्यावेळेला त्याच्याकडून शपथ घेतली जाते. अशी परिस्थिती. मग जे पाळत नाही त्यांच्यासाठी आपण काय पत्र तेच लिहू? तर मी तुम्हाला सांगतो, ते भेटून. पत्र लिहते तर सांगितलं. तेच मी तुम्हाला म्हटलंय की किती सांगू तरी नाही कती वटकेचे पुढे शिंदळीचे रडतील, आजही असे कीर्तनकार रडणारी आहेत. पण जे सांगणारे चांगले आहेत त्यांच्याकडून ही अपेक्षा करूया का तुमच्या निश्चितपणाने माध्यमातून? निश्चित. कारण मी तो- तुम्ही सहसचिव आहे वारकरी हो, साहित्य तेच ते तुम्ही परिषदेचे. तुम्हाला सांगतो. आपण त्यासाठी संत साहित्याचे आपण व्यासपीठ सांगत आलेलो तयार आहे. केलं. आणि सांगण्याची जबाबदारी चांगल्या माणसाचीच असते, ती सांगितलीच पाहिजे प्रत्येकाने. आणि निश्चितपणाने मी तुम्हाला ग्वाही देतो की जे माझ्या संपर्कात आहे त्यांना मी सांगत आलोय, सांगत आहे आणि सांगत राहील. हीच अपेक्षा मी करतोय. हो. कारण काय होतंय नरहरी बुवा, ही जी भूमिका घेतली, आता आपण 14 संत साहित्य संमेलन केली, प्रत्येक भागात जातो. आता आपण तालुक्याला जाऊ, गावोगावी. आता आपलं ऐकणाऱ्या हे आमच्या भगिनी आहेत, हरिपाठ मंडळाच्या आहेत, त्यांना सुद्धा आपण हे सांगण्यासाठी आता काम करतोय. हे करत असताना माझी अशी अपेक्षा आहे, पंढरपूरच्या फडकऱ्यांना किंवा तिथं वास्तव्यास असलेल्या इतर दिंडीकरी संस्थानिक यांना परंपरेची खूप जबाबदारी आहे. तर हे जे काय आळंदीत असणारे लोक आहेत ह्यांना भेटून ह्यातून ह्या क्रांतीत सहभागी होण्यासाठी आपण काम करतो म्हणालात. मी आपला मनापासून आभारी आहे आणि मी यातून एक भूमिका आपल्या पुढे असं मांडीन, जसं आता आपण दिंडीकऱ्यांना असेल किंवा आपल्यामध्ये काही महाराज मंडळी आहेत ते गुटखा तंबाखू मावा सुद्धा खाणारे आहेत, तर त्यांच्या घरी जाऊन एक प्रचारक म्हणून, बाबा हे नको, हे समाजामध्ये चुकीचा निरोप जातो, तुम्हाला काय नाही, परंतु ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराला काळीमा फासला जातो, यासाठी आपण काय काम करूया काय, अशी सुद्धा माझी अपेक्षा आहे. जे व्यसनाधीन झालेले आहेत, जे तंबाखू गुटखा खातात, जे पदावर आहेत, जे प्रतिष्ठित म्हणवतात, अशा लोकांनी देखील समाजामध्ये वावरताना ती जबाबदारी सांभाळली पाहिजे की लोक आपल्याला ज्ञानोबराय म्हणून पाहतात, लोक आपल्याला तुकोबराय म्हणून पाहतात, लोक आपल्याला स्वच्छ वारकरी विनागाळ्यात आलं म्हणून की तुकोबराय हो. आले, ती गादी नारदांची आहे, पाहतात. आणि मग ते पावित्र्य, तिच्यापुरतं नाही तर ते बोले पथ्य पण, तैसा हो, चालण्यासाठी. ते पथ्य पण सांभाळणं कीर्तनकारांनी फार गरजेचं आहे. एखादा मंत्री आला आणि विनागाळ्यात तू धावत गेला आणि त्याचं दर्शन घेत असेल
तर हे किंवा कीर्तनात राहायचं आणि यारे यारे लहान थोर आहे, सकळाशे अति अधिकार आहे, विष्णुमाईच्या वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्ममंगळ आणि धार्मिक कुणाच्या बद्दल तर द्वेष निर्माण करायचं कीर्तन आहे. नाही. ह्याच्याबद्दल सुद्धा समाजामध्ये तेढ निर्माण करायचं कारणच नाही काकाश्री. इथं जेव्हा तुकोबराय म्हणतात यारे यारे लहान थोर सकळाशी येथे आहे अधिकार, असं असताना तुम्ही जातीमध्ये भेद निर्माण करून समाजमध्ये एक प्रकारची दुटप्पी भूमिका घेऊन तुम्ही नारदांच्या गादीवर गादीला छेद देण्याचं काम करा. ते संप्रदायाकडून होता कामा नये, खऱ्या संप्रदायाकडून. त्यासाठी हो, आपण काम कराल अशी अपेक्षा निश्चितपणाने करतो निश्चितपणाने. आणि याचा प्रचार आळंदीमध्ये जोरात कराल. धन्यवाद, आपण आलात. आता आपण शनिवारी दुपारी 2:30 ते 3 पहा पुढारी न्यूज चॅनल आणि नरहरी बुवांची मी घेतलेली स्पष्ट भूमिकेतील मुलाखत. आणि भेटू पुढील शनिवारी. रामकृष्ण. मन करारे प्रसन्न